श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण ऐकणार आहोत अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांच्या दैवी सामर्थ्याची एक अविस्मरणीय सत्य आणि हृदयाला स्पर्श करणारी कथा, जी आपल्याला विश्वास, भक्ती, चमत्कार यांची अनुभूती देईल. म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरुवात करूया त्या चमत्कारिक कथेला. तर एका गावात एक गरीब पण कष्टाळू शेतकरी राहत होता. त्या वर्षी पाऊसच नव्हता. शेतं कोरडी पडली होती. धान्य नाही, घरात पैसे नाही आणि त्यातच त्याची आई अतिशय गंभीर आजारी पडली होती. डॉक्टर, वैद्य सर्वत्र फिरूनही काही उपयोग झाला नाही. घरातील लोक असहाय्य झाले. आईचे श्वास मंदावत होते. शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी घेऊन तो देवाकडे गेला व देवाला म्हणाला, काय करू? तेवढ्यात एक गावकरी म्हणाला, अरे, अक्कलकोटला जा, स्वामी समर्थ सर्व संकट दूर करतील. हे ऐकून त्या शेतकऱ्याला देखील थोडासा विश्वास व आशा वाटली व त्याने आपल्या आईला काठीवर बांधलेल्या गाडीत बसवून अक्कलकोटच्या दिशेने वाटचाल सुरू केली. अक्कलकोटला पोहोचता क्षणी त्याला असे वाटले की हाच माझ्या आईच्या सर्व कष्टांचे तारण करणारा तारणहार आहे. स्वामी समर्थ वडाच्या झाडाखाली बसले होते. अंगावर फाटक्या भगव्या वस्त्रांचा वेश, हातात चिमटा, डोळ्यात तेज, म्हणजे जिवंत देवच. शेतकरी त्यांच्या चरणी कोसळला. स्वामी, माझ्या आईला वाचवा, तुमच्याशिवाय माझ्याकडे कोणी नाही. स्वामी, माझ्या आईला वाचवा, असे म्हणत होता. तर त्याचवेळी स्वामी समर्थांनी त्यांची लीला दाखवायला सुरुवात केली. स्वामींनी आकाशाकडे नजर फिरवली. जणू परब्रह्माशी संवाद साधत होती ती नजर. अचानक ते उठले व जवळची मुठभर वाळू हातात उचलली आणि म्हणाले, ही माती घे, तुझ्या आईच्या कपाळावर लाव आणि पाण्यात मिसळून तिला पाज. चिंता करू नको, सर्व ठीक होईल. स्वामी समर्थाच्या शब्दातच चमत्कार होता. स्वामी समर्थांचे शब्दच त्यांच्या भक्तांसाठी खरे उपाय आहेत व चमत्कार देखील त्यांच्या शब्दातच असतो. तर शेतकरी माती उचलून हजारो आशा मनात बाळगून घराकडे पळाला. घराच्या दिशेने वाटचाल करताच त्याने स्वामी समर्थांविषयी मनामध्ये श्रद्धा व विश्वास हा पक्का होत गेला. त्याने घरी पोहोचताच आपल्या आईच्या डोक्याला मातीचा लेप लावला व त्याचबरोबर उरलेले पाणी तिला पिण्यास दिले. आणि हे सर्व झाल्यानंतर काय चमत्कार, अद्भुत अशी गोष्ट घडली. पहिल्याच दिवशी आईच्या चेहऱ्यावर चमक दिसली. दुसऱ्या दिवशी तिने अर्ध्या डोळ्यांनी नजरेत ओळख दाखवली. तिसऱ्या दिवशी त्या शेतकऱ्याची आई उठून बसू लागली व आठवड्याभरात त्यांची आई पूर्णपणे नीट झाली. घरात आनंद मावेनासा झाला. देवाचे खूप खूप आभार मानले. स्वामी समर्थांची जयंतीच झाली व पुन्हा तो स्वामी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी पुन्हा अक्कलकोटच्या दिशेने निघाला. अक्कलकोटला पोहोचता क्षणी त्यांनी स्वामी समर्थांच्या चरणी लोटांगण घातले व स्वामींनी त्याच्याकडे पाहून हसत म्हणाले, काय, झाली ना तुझी आई बरी? तेव्हा शेतकरी म्हणाला, हो महाराज, तुमचीच सर्व कृपा, तुमच्या कृपेमुळे व तुमच्या आशीर्वादामुळे माझी आई आज पूर्णपणे बरी झाली आहे. तेव्हा स्वामी महाराजांनी स्मित हास्य देत म्हणाले, आम्ही काही करीत नाही रे, हे सर्व तुझ्या श्रद्धेचे सामर्थ्य. भक्ती असेल तर देव स्वतः मार्ग काढतो. स्वामी समर्थ उठले आणि म्हणाले, चिंता करू नको, सर्व मंगल होईल. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांनी एका गरीब शेतकऱ्यांची मदत केली व त्याच्या आईचे प्राण वाचवले. स्वामी समर्थ महाराजांची कृपा व त्यांची लीला ही खूप आगाध आहे. त्यांनी आतापर्यंत खूप भक्तांना व ज्यांना कोणाला स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास, श्रद्धा आहे, त्यांना हमेशा साथ दिलेली आहे. तर या कथेमधून आपण फक्त चमत्कारच नाही तर खऱ्या श्रद्धेची ताकद देखील अनुभवली. जेथे विश्वास आहे तेथे स्वामीचे सामर्थ्य आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच दैवी कथांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.